मला काय प्रश्न विचारतेस? अगं आई, अमूल्याच्या घरी आमच्याबद्दल काही माहित नव्हतं आणि तिने आम्हाला खूप क्लिअरली सांगितलं होतं की आता तिच्या घरी काही कळायला नकोय, पण तू बोलून टाकलंस. अरे मला कुठे माहिती होतं की अमूल्य स्वतःच्या घरच्यांना फसवून हे सगळं करतीये. बाहेर तर अगदी सती सावित्री सारखी वागते आणि इथे. आई, अमूल्याला काही बोलू नकोस, तिची काही चूक नाहीये. मग कोणाची चूक आहे सांग ना? माझी चूक आहे? अरे स्वतःच्या घरच्यांना फसवून ती हे सगळं करते, तर तुम्ही मला काय दोष देताय त्याचा? आई, यात फसवण्याचा संबंध आला कुठून? तिने दादा आणि तिच्याबद्दल जर का घरी सांगितलं नाहीये तर यात फसवलं काय तिने? तू जरा गप्प बस. तुझा आरतीशी साखरपुडा झालाय ना? तुझं समाधान झालंय ना? मग आता एक शब्द बोलायचा नाही. अगं पण मी तुला सांगितलं गप्प बस. आई, त्याला का गप्प बसवतेस? काय चुकीचं बोलतोय तू? अमूल्याने कोणालाही फसवलेलं नाहीये. अरे स्वतःच्या आई वडिलांपासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवणं ही फसवणूकच आहे. वेदांत, मी तुला परत एकदा सांगते, तू अजूनही विचार कर. जी स्वतःच्या आई वडिलांची खोटं बोलते, त्यांना फसवते. तुला चान्सच हवा असतो ना अमूल्याला तिच्या फॅमिलीला बोलायला, हो ना? ठीक आहे, नको ऐकूस. तुम्हाला हवं ते करा. तुम्हाला जो गोंधळ घालायचा ना तो घाला. मी अजिबात मध्ये पडणार नाही. अगं मग आज का असं केलंस? वेदांत, तरी मी सांगितलं ना की मला खरंच माहिती नव्हतं की अमूल्याच्या घरी माहिती नाहीये म्हणून. जर 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 तुला माहिती नव्हतं ना तर हे सगळं करण्याआधी आम्हाला विचारायला हवं होतंस ना. तू बोललास का अमूल्याच्या प्रेमात पडायच्या आधी? नूतन, बास, पुरे झालं. हे एवढं सगळं बोलण्यापेक्षा ना एकदा म्हणाली असतीस की माझं चुकलं, तर शब्दानी शब्द वाढला नसता. चूक? कसली चूक? अगं आई, तू ह्या दोघांच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस. अगं मुलं आहेत ती तुझी. या सगळ्याची सुरुवात कोणी केली सांग ना? वेदांत आणि विक्रांतनीच ना? आरतीवर प्रेम, त्यानंतर आत्महत्या, या सगळ्या गोष्टी या दोघांनी माझ्यापासून लपवून ठेवल्या. आई प्लीज, नको ना पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून दाखवूस. तुम्हाला हवं तसं तुम्ही वागायचं आणि मला जे काही वाटतंय ते मी बोलायचं सुद्धा नाही का? नाही जमणार मला ते. मी मला हवं तेच करणार. आपल्या लेकीने आपला विश्वासघात केलाय म्हणून. विश्वासघात? विश्वासघातच केलायस तो. उद्याच्या उद्या तू ऑफिसला जायचायस आणि राजीनामा देऊन टाकायचायस. वेदांची कंपनी सोडायची आहेस तो. अण्णांनी मला राजीनामा द्यायला सांगितलाय. काय? अगं पण म्हणजे हे असं अचानक? तुमच्या सगळ्यांसमोर अण्णा काहीच बोललं नाहीत, पण वहिनी तुम्ही सगळे गेल्यानंतर अण्णा खूप चिडले होते. मी खरं सांगते वहिनी, मी माझ्या आयुष्यात अण्णांना इतकं चिडताना पहिल्यांदा बघितलं. मुल्या, अगं साहजिक येते, पण मला काय वाटतं माहितीये, आपण ना या सगळ्या सिच्युएशनला थोडा वेळ देऊया, सगळं नीट होईल. नाही वहिनी, नाही, काही नीट नाही होणार आता. मुल्या, अगं असं का बोलतेस तू? अण्णांनी मला स्पष्ट सांगितलं, ही नोकरी सोडून दे, काही गरज नाहीये तुला या नोकरीची, MBBS कडे लक्ष दे. आणि अण्णांना असं वाटतंय की मी त्यांचा विश्वासघात केला, पण अगं मी हे सगळं फक्त आणि फक्त विक्रांत आणि ताईच्या लग्नासाठी केलं. हो अमूल्या, मला माहितीये. हे बघ, या सगळ्यात ना तुझी काहीही चूक नाहीये, पण आता हे अण्णांना कसं समजवणार? त्यांना हेच वाटतंय की एवढी मोठी गोष्ट मी त्यांच्यापासून लपवली. आता काय करायचं आपण? माहिती नाही. मला असं वाटतंय की एकदा वेदांशी बोलून बघावं, पण कळत नाहीये बोलून सुद्धा या गोष्टीवर मार्ग निघेल की नाही निघणार. मुल्या,
हे बघ, तू अशी खचून जाऊ नकोस. नक्की निघेन मार्ग यावर. तू खरंच एकदा दादाशी बोलून बघ. वेदांत वानखेडे, माझा राजीनामा. आद्या वहिनी माझा राजीनामा ऍक्सेप्ट करत नाहीये. तिने सांगितलं तुझ्याकडे दे. खरं तर मी हा राजीनामा तुझ्याकडे देण्याचा काहीही संबंध नाहीये, कारण मी तुझ्या कंपनीमध्ये कामच करत नाही. मी आद्या फॅशन वर्ल्ड मध्ये काम करते. पण तरी वेदांत, तू हे सगळं मुद्दाम करतोयस का तुला खरंच कळत नाही? अमूल्या, मला सगळं कळतंय. नाही नाही नाही, तुला कळत असतं ना वेदांत, तर तू असं वागलाच नसतोस. काय चाललंय तुमचं? तू आणि आद्या असं वागताय तसं मी काहीतरी खूप मोठा गुन्हा केला. तुझं माहिती नाही, पण मी तुझी खोटी गर्लफ्रेंड झाले ना, तो माझा सगळ्यात मोठा मूर्खपणा होता. अमूल्या, हे बघ, हे नाटक आपण केलं कारण आपल्याला विक्रांत आणि आरतीचं सगळं सॉर्ट करायचं होतं. एक्झॅक्टली वेदांत, एक्झॅक्टली. मग मला सांग, ही आपल्या दोघांची जबाबदारी नाहीये का? वेदांत, मी आधीच तुला बजावलं होतं आणि तरी सुद्धा तू मला म्हणतोस की चूक माझीच आहे. तू अति करतेस आता. मी अति करते, अति तू करतोयस वेदांत. आणि तरी सुद्धा तुला काहीच वाटत नाही. हे मला काय वाटतं आणि नाही हे तू नको ठरवूस. सोड ना, मी तुझ्यासोबत बोलतेच कशाला येते. अमूल्या, तू ही नोकरी सोडून नाही जाऊ शकत. अच्छा, म्हणजे आता मी ही नोकरी करायची का नाही हे सुद्धा मी ठरवू शकत नाही? नाही. सिरियसली वेदांत? एनिवेज, थँक यू सो मच. मला ना तुझ्याशी बोलायचं. अमूल्या, थांब. एक मिनिट सुद्धा थांबणार नाहीये. ज्या माणसाला समोरच्या माणसाच्या मनातली साधी एक गोष्ट कळत नाही, त्या माणसासोबत बोलायचं सुद्धा नाहीये मला. तुला आठवतंय वेदांत, पिकनिकच्या वेळेस तुम्हाला काय विचारलं होतंस? तू विचारलं होतंस की अमूल्या बॉस म्हणून तू माझं कौतुक केलंस, पण मित्र म्हणून का काही बोलली नाहीस? आता तुला कळलं? आता तुला कळलं वेदांत, का मी काही बोलले नाही? कारण तुला माझी किंमतच नाही. अमूल्या, मैत्रीचा संबंध येतोच कुठे इथे? नाही नाही, पण मैत्रीबद्दल बोललेलंच बरं आहे, कारण माणूस की तर तुझ्यात नाहीच आहे. वेदांत, तू ना, तू दगड आहेस. तुझ्या आतमध्ये भावनाच नाहीये. तर आनंदाची बातमी ही की तुमचे वेदांत सर लवकरच लग्न करणार आहेत. माझी दोन्ही मुलं विक्रांत आणि वेदांत लवकरच लग्न करणार आहेत. विक्रांतच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे आरती आणि वेदांतच्या होणार आणि वेदांतच्या मुलीशी लग्न करणार आहे, तिचं नाव आहे अमूल्य. थँक्यू सो मच वेदांत वानखेडे. तुम्ही गप्प गप्प काय? काही नाही, काय बोलावं सुचत नाहीये. बघा, फार ताण घेऊ नका तुम्ही. सगळ्यांनी व्यवस्थित जेवून घ्या. अगदी जेवण जात नसलं तरी. आई, अण्णा, एक सांगायचं होतं. बोल. मी राजीनामा दिला. जे काही झालं त्यासाठी सॉरी. उद्यापासून ऑफिसला नाही जा. नक्की जमेल?
आई मी बघते. थांब मी बघते. वेदांत तू माझ्या मुलांमुळे ह्या मुली सुद्धा माझ्याशी आवाज चढवून बोलायला लागल्यात. हाच काय तो दिवस बघायचा राहिला होता. ती अमूल्या मला वाटेल तसं बोलते आणि माझा मुलगा तर बघत राहतो. सासू सुनेच्या भांडणात जे मुलाचं भरीत होतं तशी परिस्थिती आहे. नॉर्मली हे लग्नानंतर होतं, पण आपल्याकडे ते आता लग्न आधीच सुरू झाले. मग काय आयुष्यभर सहन करायचं? अण्णांनी चांगले संस्कार दिलेत मुलींना. नाही, अण्णांच्या घरी सुद्धा तणाव असणारच. रागावला असेल तो. ते त्यांचं काय ते त्यांनी बघून घ्यावं. मला वाटतं मॅडम आपण अण्णांना भेटायला जायला पाहिजे. अमूल्यावर चिडला असेल. ते कशाला रागवतील? आणि रागावले ना तर रागवू देत. जरा लगाम बसेल मुलींना. त्या अमूल्याला चांगली अद्दल घडेल. मला वाटतं तुम्ही हे चुकीचं भांडण घेतलंय. म्हणजे तुमच्या मुलांना तुमचं वागणं चुकीचं वाटतंय. त्यात नवीन काय? मला हे कळत नाही मॅडम, म्हणजे तुम्ही त्या मुलीचा एवढा दुस्वास का करता? चांगल्या मुली आहेत त्या. अहो, त्या आरतीमुळे माझा मुलगा मरता मरता वाचलाय. माझ्या मुलाला गमावलं असतं मी. ते आता आपण विसरायला पाहिजे मॅडम. मी कधीच विसरू शकत नाही. मॅडम तुम्हाला मागे सांगितलं होतं, तुमच्या घरात तुम्ही सून अशी आणा की तुमचं ऐकेल, तुमच्या मर्जीत राहील, तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. शब्दाबाहेर जाणं तर सोडाच, दोघी मिळून माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. नाही नाही, असं होणार नाही. मी त्या मुलींना ओळखतो, चांगलंच ओळखतो. बघूया आता, काळच ठरवेल काय ते. आणि अण्णा काय म्हणाले? अण्णा बोलले की मूल्य उद्यापासून येईल ऑफिसला. आणि हा अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली त्यांनी. काय? उद्या जेव्हा मूल्य ऑफिसला येईल तेव्हा तिला शिक्षा कर, अंगठे पकडून उभी कर तिला आणि चांगलं बदडून काढ असं म्हणाल. चला आता तुला जोक सुद्धा करता यायला लागला. पण हा सगळा माझ्या सोबतीचा परिणाम आहे. उद्या मुकाट्याने ये ऑफिसला. चल निघतो मी. वेदांत, आय एम सॉरी. मी नूतन काकूंना असं बोलायला नको होतं. पण तुला खरं सांगू का, इतक्या दिवसांपासून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ना, की मनात खूप गोष्टी साठल्या होत्या. त्यांनी फक्त माझा अपमान नाही केला, त्यांनी माझ्या ताईचा, माझ्या आईचा, अण्णांचा अपमान केला. त्यामुळे मग मला नाही राहावलं आणि मी बोलून गेले. आज ऑफिसमध्ये पण बघितलंस ना तू, कशा बोलल्या त्या, की तुम्ही ऑफिसमध्ये केबिन मध्ये काय करता. मला हेच कळत नाही की त्या असा कसा विचार करू शकतात. एक सांगू, म्हणजे माझं आणि माझ्या आईचं नातं कसंही असलं ना तरी ते मी बघेन. पण तुझं आणि माझ्या आईचं नातं कसं आहे ना, हे तू आणि आई बघून घ्या. म्हणजे यात मी पडणार नाहीये. आणि राहिला प्रश्न तू कसं रिॲक्ट केलं याचा, तर प्रत्येक माणसाची रिॲक्ट करण्याची पद्धत असते. सो तू तुझ्या पद्धतीने रिॲक्ट केलंस. आणि मला तर वाटतं कदाचित मी तुझ्या जागी असतो ना तर मी खूप जास्त रिॲक्ट केलं असतं. सो इट्स ओके. बरं, भेटू उद्या ऑफिसमध्ये. आणि हो, उद्या
ऑफिस मध्ये येताना राजीनामा नको घेऊन येऊस. पण का रे? म्हणजे आत्ताच नाही, पण कधीतरी राजीनामा द्यावाच लागेल ना. मूल्य. हा, भेटूया ऑफिस मध्ये. येस सर. घरातल्या घरातच राजकारण करता यायला पाहिजे. ब्रिटिशांचा अभ्यासक्रम आहे हा. फोडा, सोडा आणि राज्य करा. इथे बरोबर लागू पडतो तो अभ्यासक्रम. मुली चांगल्या आहेत, मुलं चांगली आहेत, नूतन मॅडम चांगल्या आहेत, मी चांगला आहे. त्या चांगुलपणाच्या बदल्यात काय मिळालं? काय पडलं काय माझ्या पदरात? खरं आहे साहेब, तुम्हाला तर जेलमध्ये जावं लागलं. पण आता माझ्या पदरात पडणार आहे, इथे पाडून घेणार आहे. लोण्याच्या गोळ्याची गोष्ट माहिती आहे का? तर लोण्याच्या गोळ्याची गोष्ट. एक असतं मांजर आणि आणखी एक असतं मांजर आणि एकच असतो लोण्याचा गोळा. या मांजराला वाटतं हा लोण्याचा गोळा मला मिळेल, या मांजराला वाटतं की हा लोण्याचा गोळा मला मिळेल. हिलाही हवा, हिलाही हवा लोण्याचा गोळा, हिलाही हवा, हिलाही हवा. पण तो कुणी घेऊन जावा? बोक्यानं घेऊन जावा. मी तो बोका आहे, लोण्याचा गोळा खाणारा बोका. जे काही कमवलं ते हे एवढे एकच, ही वास्तू आणि जी काही थोडीफार जमापुंजी असेल, फिक्स डिपॉझिट्स, PPF वगैरे. ओके, मी मागवले, यादी मागवली मी CA कडनं. बघू. तुम्ही रागवणार नसाल तर एक सांगू? तर रागवून हा जातो कुठे बापडा? हा बोला बोला, मोकळेपणाने बोला. काय ते बोला. तुम्ही इतकी वर्ष निस्वार्थीपणे रुग्णांची सेवा करताय, आता जरा स्वतःचा विचार करा ना. तुम्ही अजूनही पेशंट कडून तेवढेच पैसे घेताय जेवढे तुम्ही 10-20 वर्षांपूर्वी घ्यायचात. जरा पैसे वाढवले तर चालणार नाही का? बोलतो, रात्री आलो की बोलतो तुमच्याशी या विषयावर. विचित्र वागतात. त्यात आज जे काही झालं ना, त्यामुळे ते आणखीनच चिडले असणार. काय करायचं ना काहीच कळत नाहीये. जे तुमच्या लक्षात आलं ते माझ्या कसं काही लक्षात नाही आलं? मी वेदांतला खूप हुशार बिझनेसमन समजत होते. पण तो हुशार आहे, पण यशस्वी आहे. त्यानं जे करून ठेवले ते कदाचित आपल्याला जमणार नाही. पण तो आता अशा अवस्थेत आहे की त्याला मदतीची गरज आहे. अहो, पण तुमची मदत नकोय त्याला. आज खूप चिडला होता, म्हणाला मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. काय समजायचं यातून? नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम. मी आहे, तुम्ही आहात, आपण सगळं सांभाळून घेऊ. म्हणजे नक्की काय करायचं ठरवलंय तुम्ही? मॅडम, तो हुशार आहे. तो कशात हुशार आहे? तो डिझाईन मध्ये हुशार आहे. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यामध्ये हुशार आहे. त्याला ते करू द्यावं. आणि बाकीची जी कामं आहेत, टेंडर मिळवणं, ते भरणं, वसुली करणं, त्या कामासाठी त्याने एखादा जबाबदार माणूस ठेवावा. म्हणजे वेदांतवरचा लोड कमी होईल. त्यामुळे कंपनीचा फायदा होईल मॅडम. आता आपल्या कंपनीचं नेटवर्थ आहे 4000 करोड.
जर ते डबल झालं तर आपण पब्लिक इश्यू काढू शकू. आणि एकदा का कंपनी पब्लिक झाली तर आपल्या कंपनीचं नेटवर्थ होईल 12,000 करोड. असं माझं स्वप्न आहे. म्हणजे तुमच्यासाठी, कंपनीसाठी. कंपनीचा फार मोठा फायदा होईल मॅडम. नफा कमवू आपण खूप. आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला राजकारणासाठी उपयोग होईल. कारण राजकारणात पुढे जाण्यासाठी अर्थकारण फार महत्वाचं आहे. अर्थकारणाशिवाय राजकारण पुढे जात नाही. पण हे सगळं तुम्ही आधी का नाही सांगितलं? अहो, हे आधीच केलं असतं तर आपली कंपनी किती मोठी झाली असती. नाही मॅडम, मी हे तुम्हाला सांगणार होतो, पण ही आयडिया मग तुम्ही वेदांतला सांगितली असती. मी सांगितली म्हणून ते वेदांतला आवडली नसती. तो तुम्हाला काहीतरी बोलला असता, तुम्ही त्याला काहीतरी बोलला असता, तुमच्यामध्ये वादविवाद झाले असते आणि तुम्ही दुखावला गेला असता. तुमचं दुखावलं जाणं मला आवडलं नसतं म्हणून नाही सांगितलं. अहो, तुम्ही या सगळ्याचा विचार नका करू. आणि वेदांचं जे काय ते मी बघते. तुमची जर अशीच साथ असेल तर आपलं हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. हे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करूया. वेदांत सर. सर. वेदांत. दादा प्लीज दार उघड. दादा. आता काय करायचं? केबीचे दोन्ही किल्ले सुद्धा सरांकडेच आहेत. वहिनी. मग मी काय लहान बाळ आहे का काळजी वाटायला? का काळजी काय फक्त लहान बाळाचीच वाटू शकते का? अमूल्य तू. दादा अरे काय मला सांग, तू काय झालं मीटिंग मध्ये? मला नाही बोलायचं त्या विषयावर. अरे बोल ना वेदांत. हे बघ, त्रास देणाऱ्या गोष्टी मनात ठेवल्या ना की आणखी त्रास होतो. त्यापेक्षा बोलून मोकळा हो ना. आणि मला सांग, तू आमच्याशी नाही बोलणार तर कुणाशी बोलणार? इथे तुझी बहीण आहे, तुझी गर्लफ्रेंड. म्हणजे खोटी गर्लफ्रेंड आहे. स्टाफ मेंबर आहे तुझी असं म्हणायचं. जाऊ दे अमूल्य. नाही, आपण किती वेळा विचारलं ना तरी तो नाही सांगणार आपल्याला काही. त्याला कळतच नाही आपल्याला किती काळजी वाटत होती ते. सो राहू दे. वेदांत सांग ना. अरे असं काय झालं की मेडिटेट करत होतो. केबिन लॉक करून माझ्या पद्धतीने मेडिटेट करत होतो. सी, हे सगळे जे चाललंय ना ते खूप विचित्र आहे. म्हणजे आईला असं वाटतंय की मी ही कंपनी व्यवस्थित चालवत नाही. आणि त्यात तो पुरुषोत्तम आहेच भर घालायला. आई मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते. आणि हे सगळं असं सुरू राहिलं ना तर मी कंपनी सोडून निघून जाईन. ऐक ना, आज ऑफिसमध्ये पुरुषोत्तम काका आले होते. आणि काय ग, काय झालं? चेहरा का पडलाय तुझा असा? काही नाही. काही नाही कसं? सांग मला काय झालं. अमूल्य, वेदांत काही बोलतो का विक्रांत बद्दल? तो कसा आहे वगैरे? नाही म्हणजे अण्णा ओरडतील असं वाटत असेल ना त्याला, त्यामुळे आमचं काही बोलणंच होत नाही. अजिबातच बोलणं होत नाही तुमचं? नाही ना. म्हणजे फोन मेसेजेस काहीतरी? अमूल्य अगं, मागे विक्रांतच्या आई तसं वागल्यानंतर अण्णांनीच त्याला सांगितलं होतं की आरतीला फोन नाही करायचा. त्या दिवसापासून आमचा काहीच संपर्क नाहीये. पोचलो. ओके, गुड नाईट.
झोपतेस की अभ्यास करतेस? अभ्यास करत होते पण आत्ता झोपेन. खूप झोप आली. गुड नाईट. उद्या भेटू. एक सांगू, म्हणजे तू ऑफिस मध्ये म्हणालास की आज जे घड्याळ समोर दिसलं ते घातलं, पण तुझ्याकडे इतकी भारीतली ब्रँडेड घड्याळ असून मी दिलेलं घड्याळ का घातलंस? मला छान वाटलं. तू दिलेलं घड्याळ पण भारीच आहे. बाय द वे, तू मला घड्याळ गिफ्ट केलंस, मी पण तुला काहीतरी गिफ्ट देणार. तुझा बर्थडे कधी असतो? खूप वेळ आहे माझ्या बर्थडेला. 31 फेब्रुवारीला असतो माझा बर्थडे. या वेळेला तुला असे जोक सुचतायत. एनिवे, नको सांगू तुझा बर्थडे. माझ्याकडे आहे तुझा बायोडेटा. कंजूस आहेस रे तू वेदांत. तुला गिफ्ट द्यायला वेदांत, अरे लागलं ना. मग तू नीट शोध ना. मी तुझ्यामुळे लागलंय. ठीक आहे, चल आता दुसऱ्या बाजूने पटकन डोक्याला डोकं लाव. काय? अरे नाहीतर शिंग येतात ना. मुले तू काय बोलतेस? लहानपणी ऐकलं नाहीस का तू की जर एका बाजूने टक्कर लागली तर दुसऱ्या बाजूने पण टक्कर लावायची असते, नाहीतर आपल्याला शिंग येतात. अरे असतो कायस तू? खरंच. बरं, ती खेळ लावणार शिंग येतील. अमूल्य, तू नको आलोस. तू अशीच थांब. आता नाही. वेदांत, जर ते घड्याळ नाही सापडलं तर? असं कसं नाही सापडणार? अरे इन केस नाही सापडलं घड्याळ तर? ते घड्याळच सापडणार, कारण ते तू दिलंस. तुझ्या बेडरूम पर्यंत पोहोचून. आई प्लीज. वेदांत, अरे माझं ना बहुतेक एक कानातलं आतमध्ये पडलं. प्लीज एकदा बघतोस का? हो. बरोबर ओळखलं तू.
अगदी बरोबर बोलला. हेच करायला येतो आम्ही ऑफिस मध्ये, बेडरूम मध्ये आणि आणखी भरपूर ठिकाणी. मी सांगे ना तुम्हाला. पण मला तुमची कमाल वाटते. अशाच वेळेला बरोबर कशा काय येता हो तुम्ही? पण ठीक आहे ना, तुम्ही आता या गोष्टीची सवय करून घ्या, कारण तुमचा मुलगा माझ्या नादाला लागलाय. हो ना सासूबाई? काय झालं? नाही म्हणजे तुम्ही अशा गप्प का बसलात? होईल ना तुम्हाला सवय. हे बघ. नाही 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 झालं ना तुमचं बोलून. काल तुम्ही ऑफिसमध्ये बोललात, आज घरी बोललात, आता फक्त मी बोलणार. सासूबाई तुम्ही तुमच्या सुनबाईला बोलायला एक चान्स द्याल ना? मला सासूबाई म्हणायचं नाही. का? सासूबाई ही चिटिंग घ्या. काल तर तुम्ही ऑफिसमध्ये येऊन सगळ्यांना सांगितलं वेदांत आणि अमूल्याचं लग्न होणार आहे, वेदांत आणि अमूल्याचं लग्न होणार आहे करत करत अख्ख्या ऑफिसमध्ये दवंडी पिटवली. मग आता काय झालं? सासूबाईला सासूबाई नाही म्हणणार मग काय म्हणणार? हे काय? कानातलं तर इथेच आहे. मग वेदांतला का आत पाठवलंस? कारण मला हे सगळं वेदांत समोर बोलायचं नव्हतं. तुम्हाला काय वाटलं की मागे तुम्ही ताईला वाटेल ते बोललात, तिने ऐकून घेतलं, तसं मी सुद्धा ऐकून घेईन? तुम्हाला काय मी गरीब गाय वाटले का? सासूबाई मी गरीब गाय नाहीये, मी मारकुटी गाय, चिंगच मारते. बारी सगळ्यांनी सिरियस राहा एकदम. काय चाललंय तुमचं? कम इन. सर काय झालं सर? तूच सांग काय झालं. विजय, अरे तू मगाशी मला जे विचारत होतास ते आता वेदांत सरांना विचार ना. अरे तुला नाही, बरं मी सांगते. दादा ऍक्च्युली विजयला तुझ्याकडून लग्नासाठी परमिशन हवी होती. व्हॉट? तो मला मगाशी विचारत होता की आता वेदांत सर लग्न करतायत तर मी पण लग्न करू शकतो का? हो ना विजय? विजय हे खरं आहे का विजय? सर नाही म्हणजे हो म्हणजे सर ते सर असं काहीच नाहीये. हो म्हणजे व्हॉट नॉनसेन्स विजय, म्हणजे मी खोटं बोलते असं म्हणायचंय तुला? विजय इतका मोठा डिसिजन घेण्याआधी तुम्ही एकदा सरांना विचारायला हवं. अहो मी घेतला नाही निर्णय सर. सर सर मी अहो परवानगी घेत होतो. आई हा असं आई मागे लागली ना, हा लग्न कर म्हणून. नाही पण मी लग्न नाही करणार आहे. मी काय म्हंटल होतं दादा तुला? हो विजय आम्ही सगळे मस्करी करतो. रिलॅक्स रिलॅक्स. आणि हे विजय लग्न करायचंय ना, बिंदास्त कर. सर नक्की ना? हो. विजय हो लग्न तुम्हाला करायचंय की सरांना करायचंय? तुम्हाला ना. मग सरांना काय विचारताय? नाही पण कसं आहे तसे पण सर असतील. आणि विजय तुझी मुलगी पसंत करशील ना, तिला आद्या, अमूल्य आणि मी अप्रूव्ह करणार. आणि आम्ही जर अप्रूव्ह केलं तरच तू लग्न करायचं, कळलं? तुम्ही अप्रूव्ह करणार? हो झालं. म्हणजे मी हा जन्म असाच राहणार ब्रह्मचारी. अरे हा